चला फायनली इंडिया एशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचलेला आहे. खरं तर तो पोहोचणारच होता फायनलमध्ये, ते एक्सपेक्टेडच होतं. काल जी बांगलादेशसोबतची मॅच होती, सुपर फोरमध्ये इंडियाची दुसरी मॅच होती, ती मॅच इंडियाने जिंकली आणि चांगल्या मार्जिनने मॅच जिंकली. पण खरं तर याच्यामध्ये बांगलादेशचं टॅलेंट आहे की इंडियाने चांगल्या मार्जिनने मॅच जिंकली. कारण इंडियाने काल पूर्ण प्रयत्न केला होता, आम्हाला हरायचं आहे यासाठी इंडियाने पूर्ण प्रयत्न केला होता. पण बांगलादेशवाल्यांनी काही ते होऊ दिलं नाही. इंडियाने काल टॉस हरल्यानंतर पहिले बॅटिंग केली आणि 168, फक्त 168 टार्गेट दिलं. हो, फक्त 168. आणि बांगलादेशवाले ते काही चेस करू शकले नाही. ते 127 127 वर ऑल आउट झाले. काल पहिल्यांदा असं घडलं असेल की पाकिस्तानवाले सुद्धा प्रार्थना करत होते की इंडिया जिंकावं. कारण काल इंडिया जिंकल्यामुळे आज जी बांगलादेश आणि पाकिस्तानची मॅच आहे ती मॅच डिसाईड करेल की इंडिया सोबत आता दुसरी टीम कोणती असेल जी फायनलमध्ये पोहोचेल. नाही तर काल जर बांगलादेश जिंकला असता तर मग पाकिस्तानचा फायनलमध्ये पोहोचणं अवघड झालं असतं. कालची जी मॅच होती ना ती खरं तर इंडियन बॉलिंगने जिंकून दिली, इंडियन बॉलिंगने. नाहीतर बॅटिंगमध्ये तर कांड झालं होतं, चांगलंच कांड झालं होतं. आणि फिल्डिंगमध्ये या एशिया कपमध्ये इंडियाने ठरवलेलंच आहे की कॅचेस सोडणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही 4 ते 5 कॅचेस मॅचमध्ये सोडणार म्हणजे सोडणार. कालच्या मॅचचे हिरो म्हणजे बॅटिंगमध्ये अभिषेक शर्मा, एकटा फक्त अभिषेक शर्मा. आणि बॉलिंगमध्ये मग कुलदीप यादव आहे, वरुण चक्रवर्ती आहे, जसप्रीत बुमराह आहे. यांच्यावरही बोलू, बघू यांचा परफॉर्मन्स कसा होता. सूर्यकुमारला काही बॅटिंग करण्याची इच्छा नाहीये का? आणि संजू सॅमसन सोबत खरंच काही वाईट घडतंय का? आणि इंडियाने काल काय काय कांड केलं, कसा प्रयत्न केला मॅच हरण्याचा तेही बघू की काय काय चांगलं घडलं, काय काय चांगलं घडलं नाही. काल बांगलादेशने टॉस जिंकला आणि पहिले बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला. आणि एशिया कपमध्ये प्रत्येक मॅच प्रमाणे इंडियाची जी ओपनिंग पार्टनरशिप होती ती जबरदस्त होती. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल. अभिषेक शर्मा तर सध्या T20चा नवीन बादशाह आहे. सध्या जो नंबर 1 प्लेअर आहे तो म्हणजे अभिषेक शर्मा. म्हणजे कालच्या पूर्ण इंडियन बॅटिंगमध्ये एकच परफॉर्मन्स चांगला होता, तो म्हणजे अभिषेक शर्माचा. शुभमन गिलने काल 19 बॉलमध्ये 29 रन केले. जी ओपनिंग पार्टनरशिप होती ती 77 रन्स होती. 77 रन्सवर पहिली विकेट पडली. फक्त 6 ओव्हरमध्ये इंडियाने 77 रन्स केले होते, फक्त 6 ओव्हरमध्ये. पण या एशिया कपमध्ये जे बघितलंय ना की सध्या इंडिया बॅटिंगवर एवढा एक्सपेरिमेंट करतोय, एवढा प्रयोग चालू आहे बॅटिंगवर. म्हणजे कधी 3 नंबरचा बॅट्समन 8 नंबरला येतोय, 11 नंबरला येतोय, कधी 8 नंबरचा बॅट्समन 3 नंबरला येतोय. पूर्णपणे बॅटिंग पोझिशन खालीवर खालीवर खालीवर. काल सूर्यकुमार पहिली विकेट पडल्यानंतर 3 नंबरला आला नाही, आला तो शिवम दुबे. ठीक आहे, मिडल ओव्हर्समध्ये स्पिनर बॉलिंग करत होते तर शिवम दुबे चांगले शॉट्स मारू शकतो स्पिनरला वगैरे, ते ठीक आहे. पण काय सूर्यकुमार यादव शॉट मारू शकत नाही का स्पिनरला? सूर्य भाऊ, तुझाही फॉर्म सध्या थोडा हल्लेला आहे, तुला बॅटिंग काबर करायची नाही? तू तुझ्याच बॅटिंग पोझिशनला ये ना. शिवम दुबे 3 नंबरला आला, तोही लवकर आउट झाला, तो जास्त काही करू शकला नाही. पण त्याच्यानंतर सूर्यकुमार आला 4 नंबरला. अभिषेक शर्माचं बॅड लक, अभिषेक शर्मा रनआउट झाला, तो 74 रन्सवर आउट झाला. अभिषेक शर्मा आउट झाल्यानंतर असं वाटलं 5 नंबरला कमीत कमी तिलक वर्मा येईल किंवा संजू सॅमसन येईल. 5 नंबरला आला तो हार्दिक पांड्या. म्हणजे हेच बॅटिंग पोझिशन समजायला तयार नाहीये की म्हणजे काय तिलक वर्मा आणि संजू सॅमसन हे काय बॅटिंग करू शकत नाहीत का? त्यांच्यात कॅपेबिलिटीज नाहीत का? ते शॉट्स मारू शकत नाहीत का? संजू सॅमसनला तर काय बॅटिंग आलीच नाही, म्हणजे त्याला फार 8व्या नंबरला ठेवलं होतं. म्हणजे त्याच्या आधी अक्षर पटेल सुद्धा. म्हणजे संजू सॅमसन काय अक्षर पटेल पेक्षा खरं बॅटिंग करतो का? संजू सॅमसन ही बॅटिंग पोझिशन समजायला तयार नाहीये. विचार करा, तो एक ओपनर होता आणि त्याला जर आपण 8व्या नंबरला टाकत आहोत तर त्याची कॉन्फिडन्सची काय लागली असेल. आता हार्दिक पांड्याला 5व्या नंबरला पाठवलं आणि बऱ्याच ओव्हर बाकी होत्या. खरं तर हार्दिक पांड्याचा जो गेम आहे ना तो फिनिशरसाठी चांगला आहे. कारण हार्दिक पांड्या काय करतो, हार्दिक पांड्या मारायला शेवटी सुरुवात करतो. म्हणजे तो जरी लवकर जरी आला तर तो लगेच मारायला सुरुवात करत नाही, तो शेवटीच मारायला सुरुवात करतो. मग त्याला मिडल ओव्हरमध्ये पाठवून फायदा काय? का बरं तिलक वर्मा आणि संजू सॅमसनला एवढं खाली पाठवायचं? या बॅटिंग पोझिशन सोबत एवढे प्रयोग करण्याच्या नादात कुणाचीच बॅटिंग चांगली होऊ लागलेली नाही. आणि त्याच्यामुळे 6 ओव्हरमध्ये 77 रन होऊन सुद्धा इंडिया टार्गेट देऊ शकलं फक्त 168चं. 168चं जरी टार्गेट दिलं असलं तरी मॅच इंडिया जिंकू शकणार होतं. कारण इंडियाची ओव्हरऑल जी बॉलिंग होती एशिया कपमध्ये ती चांगलीच होती. फक्त थोडासा एकच कन्सर्न होता, तो म्हणजे जसप्रीत बुमराहचा थोडासा फॉर्म हल्लेला वाटत होता. पण कालची एक इम्पॉर्टंट मॅच होती आणि त्या इम्पॉर्टंट मॅचमध्ये बुमराह भाऊने डिलिव्हर केलं म्हणजे केलंच. जसप्रीत बुमराहने काल 4 ओव्हर्समध्ये 2 विकेट काढल्या आणि फक्त 18 रन्स दिले. त्याच्यानंतर आपले जे 2 ब्रह्मास्त्र आहेत कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती, त्यांनी सुद्धा आपल्या रेप्युटेशन प्रमाणे बॉलिंग. बांगलादेशवाल्यांना काही कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीचे बॉल काही कळले नाही. कुलदीप यादवने काल 3 विकेट काढल्या, 4 ओव्हरमध्ये 18 रन्स आणि 3 विकेट. वरुण चक्रवर्तीने सुद्धा काल 2 विकेट घेतली. बांगलादेशकडून फक्त सैफ हसन यांनी एकट्याने 69 रन्स केले, म्हणजे त्याचे एकट्याचे 70 रन्स आणि बाकी पूर्ण टीमचे 60 रन्स. बांगलादेश आपल्या रेप्युटेशन प्रमाणे काल कोलॅप्स झाली आणि 127 रन्सवर ऑल आउट झाली. कालच्याही मॅचमध्ये इंडियाने ठरवल्याप्रमाणे 4 ते 5 कॅच सोडल्या. म्हणजे इंडियाचं असं झालं की 4 ते 5 जर कॅच सोडल्या नाही तर ती मॅचच नाही. का बरं हे कॅच सुटत असेल तेच समजत नाहीये. इंडियाची टीम फिट आहे, प्लेयर चांगले फिल्डर्स आहेत, ग्राउंड फिल्डिंग चांगली आहे, पण कॅच का बरं सुटतात काही समजायला तयारच नाही. आणि असं नाही की कोणता तरी एकच प्लेअर कॅच सोडायला आहे, बरेच प्लेयर्स कॅच सोडत आहेत, बरेच चांगले प्लेयर्स कॅच सोडत आहेत.
आता बघूयात आज बांगलादेश आणि पाकिस्तानची मॅच आहे ती एक प्रकारे सेमीफायनलच आहे. आजची मॅच जी जिंकेल ती टीम फायनल मध्ये पोहोचणार आहे. बघूयात आता फायनल मध्ये इंडिया सोबत कोण येत आहे ते.